रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोसावी यांची अखेर सुटका। रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोसावी यांनी 8 दिवसापूर्वी अन्वयन एक आत्महत्या प्रकरणी अटक झाली होती। त्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे आदेशही दिले होते। परंतु अर्णव गोसावी यांचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टात जर उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोणी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली तर त्यांना अटक करणार का असा सवाल केला। तसेच महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने वागत आहे याबाबत सुप्रीम कोर्टाने विचार करून महाराष्ट्र सरकारला फटकारले। तसेच विधानसभा सचिव यांना पण याबाबत हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे सांगितले आणि अखेर आज 8 दिवसानंतर रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोसावी यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारची नाचक्की तर झालीच, त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा अभ्यास न करता कारवाईचे आदेश दिले, त्यामुळे त्यांचे नाक कापले गेले। आभार, अपनी जीत को बताया देश के लोगों की जीत। तलोजा जेल से निकलने के बाद अर्नब गोस्वामी ने लगाए भारत माता की जय और वंदे मातरम के नारे। अर्नब से मिलने सैकड़ों की तादाद में पहुंचे लोग। आता चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन लढाईच। सोलापूर डेव्हलपमेंट फोरम। होडगीरवरील विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा ठरलेली चिमणी पाडलीच पाहिजे। यासाठी सोलापूर डेव्हलपमेंट फोरम रस्त्यावरील लढाईपेक्षा न्यायालयीन लढाई लढेल असं आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। सर्व न्यायालयांनी ही चिमणी बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करून त्या पाडण्याच्या सूचना दिल्या। मात्र जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासन हा न्यायालयीन आदेश पाळत नाहीत। त्यांच्याकडून या आदेशाचा वारंवार अपमान होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप महापालिकेला आदेश का दिला नाही असा सवालही पत्रकार परिषदेत करण्यात आला। सोलापुरात चिमणीअभावी विमान येत नाही, प्रवासी वाहतूक थांबली, उद्योगपतींना येता येत नाही अशी अनेक उदाहरणं सांगण्यात आली। सध्यास्थितीत सोलापूरला येणारा एक उद्योग गुलबर्गा येथे नेण्यात येत आहे असे यावेळी या उद्योगाचे प्रमुख स्टीफन यांनी सांगितले। एका माणसाच्या हट्टापायी तसेच 15 कोटीचं नुकसान टाळण्यासाठी सोलापूरच्या भवितव्याशी प्रशासन आणि काही लोक खेळ खेळत आहेत असा आरोपही करण्यात आला। या पत्रकार परिषदेत संजय थोबडे, प्रमोद शहा, योगीन गुर्जर, विजय जाधव, प्रमोद शहा, केतन शहा आदी उपस्थित होते। म्हणजेच आतापर्यंत सुरू असलेला चिमणीचा आणि विमानसेवेचा जो थट्टेचा विषय आहे, म्हणजे जर सोलापुरामध्ये कोण म्हणलं विमानसेवा सुरू होणार तर थट्टेचा विषय तोच विषय अजूनही राहतो की काय याकडे सोलापूरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे। बहिष्ठ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिष्ठ विभागातील BA आणि BCom तृतीय वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे। केवळ BA आणि BComचे तृतीय वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून त्या संदर्भातील प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या बहिष्ठ केंद्राच्या महाविद्यालयात जमा करण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले आहे। विलंब शुल्कासह 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। ऐन दिवाळीत फटाक्यावर बंदी, बाळगोपाळांच्या आनंदावर विरजण। ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळीत सोलापुरात फटाक्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे त्याचा फटका विक्रेत्यांना तर बसलाच आहे।
त्याचबरोबर यंदा फटाके विना दिवाळी साजरी कशी करायची, त्यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदावर विरजण पडले आहे. हवेचे प्रदूषण होऊ नये तसेच हवा विषारी होऊ नये यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत फटाके उडवण्यास बंदी घातली होती. ती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलं हे मात्र नक्की. मोदी स्मशानभूमीत विद्युतदाहिनीसोबत गॅसची उपलब्धता. मोदी स्मशानभूमीत नवीन विद्युतदाहिनी मंगळवारपासून कार्यान्वित झाली आहे. ही विद्युतदाहिनी लाईट गेल्यावर पण गॅसवरही चालवता येणार आहे. अगोदर गेल्या 25 वर्षापूर्वी जुनी विद्युतदाहिनी बसवली होती. त्यामुळे ती बंद पडत असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांनी नवीन विद्युतदाहिनीची प्रक्रिया केली होती. त्याला आयुक्त पी शिवशंकर यांनी त्या कामात गती देऊन हे काम पूर्ण केले. आपणास दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळीचा सण प्रकाशाचा, उत्सवाचा आणि आनंदाचा. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या घराला, ऑफिसला, कंपनीला, गोडाऊनला, शॉपला बसवा मयूर अलाराम सिस्टीम. मयूर अलाराम सिस्टीम म्हणजे सुरक्षेचा वादा. आजच ऑर्डर करा मयूर अलाराम सिस्टीम किंवा आमच्या जवळच्या डीलरला भेट द्या.